सो लास्ट लेक्चर मध्ये आपण काय काय डिस्कस केलेलं होतं. लास्ट लेक्चर मध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स आणि काय बघितले, कीटोन. स्टार्टिंगला आपण क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बघितले ना, डायकार्बोक्सिलिक ऍसिड्स वगैरे सगळं बघितलंय. ठीक आहे. आता आपण काय बघायचंय, नेक्स्ट पॉइंट म्हणजे नॉमेनक्लेचर पण कार्बोक्सिलिक ऍसिडचा झालाय. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज प्रिपरेशन of carboxylic acids. Preparation of what? Preparation of what? Carboxylic acids. Now preparation of carboxylic acids मध्ये टोटल जे काही अल्डिहाइडचे प्रिपरेशन्स आहेत ना, तसेच प्रिपरेशन्स आहेत. फक्त एवढंच की ह्या केस मध्ये आपण काय करतो की नॅसेंट हायड्रोजन ऐवजी वॉटर यूज करतो सगळ्या केसमध्ये. नॅसेंट हायड्रोजन ऐवजी वॉटर. मग H च्या जागी फक्त काय जॉईन व्हायला लागतो तर OH. H च्या जागी फक्त काय जॉईन व्हायला लागतो तर OH. ठीक आहे. नाव सगळ्यात पहिला बघूया प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम अल्केन नायट्राइल and acid amides. From alkane nitrile and acid amides. Now just try to understand what I'm saying. Okay. काय आहे बघा, अल्केन नायट्राइल म्हणजे काय असते, RC ट्रिपल बॉन्ड काय असते तर N. ह्याचं हायड्रोलायसिस करायचं म्हणजे वॉटर ऍड करायचं. कसल्या कंडिशनला तर ऍसिडिक कंडिशनला. हा C ट्रिपल बॉन्ड आहे, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर इथं मायनस आणि इथं काय येणार आहे तर प्लस. इथं H प्लस आहे आणि OH काय आहे तर मायनस. जेव्हा तुमचा अनसॅच्युरेशन म्हणजे मोर सॅच्युरेटेड टू अनसॅच्युरेटेड मध्ये कन्वर्ट होतो, त्यावेळी प्लसला काय जॉईन होते तर मायनस आणि मायनसला काय जॉईन होते तर प्लस. सो इथं आपल्याला मिळताना हा OH मायनस आहे, कोणाकडे जॉईन होणार आहे प्लस. हा प्लस आहे, कोणाला जॉईन होणार आहे तर मायनस. सो इथं आपल्याला मिळताना काय मिळतंय, RC इथं काय येणार आहे OH, डबल बॉन्ड काय येणार आहे NH. हा इंटरमिजिएट प्रोडक्ट आहे आणि या इंटरमिजिएट प्रोडक्टचं टॉटॉमेरिझम होत आहे. या इंटरमिजिएट प्रोडक्टचं काय होतंय तर टॉटॉमेरिझम. टॉटॉमेरिझम मध्ये काय होतंय, शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड आणि शिफ्टिंग ऑफ हायड्रोजन ऍटम. आता पाय बॉन्ड म्हणजे हा C डबल बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड इथं काय झाला शिफ्ट आणि हा बॉन्ड इथं काय झाला तर शिफ्ट. पाय बॉन्ड आणि हायड्रोजन शिफ्ट झाला म्हणजे इथं काय येणार आहे RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय असणार आहे तर NH2. हा कोण आहे सांगा, ऍसिड अमाइड. काय हा ऍसिड अमाइड. ओके. आता बघा, हा जो ऍसिड अमाइड आहे RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड NH2, ह्याला परत हायड्रोलाइज करायचं वॉटर बरोबर इन ऍसिडिक कंडिशन. आता ऍसिडिक कंडिशनला का घ्यायचं, कारण बाय प्रोडक्ट तुमचा अमोनिया जो आहे त्याला अमोनियम क्लोराईड मध्ये कन्वर्ट करायचं. बाय प्रोडक्ट जे तुमचं अमोनिया होतं त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, अमोनियम क्लोराईड. मग इथं होतंय काय बघा, नेक्स्ट स्टेप मध्ये हा NH2 आहे, NH2 च्या जागी काय येते तर OH आणि OH च्या जागी काय येते तर NH2. म्हणजे इथं काय येणार आहे RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय येणार आहे OH प्लस NH2, इथला हायड्रोजन आणि क्लोरीन काय येणार आहे तर NH4 काय येणार आहे तर Cl. सो हा आपल्याला मिळाला काय तर कार्बोक्सिलिक ऍसिड. सी फ्रॉम अल्केन नायट्राइल टू कार्बोक्सिलिक ऍसिड आपण किती स्टेप मध्ये लिहिली रिएक्शन, 2 स्टेप मध्ये. जर तुम्हाला अल्केन नायट्राइल टू कार्बोक्सिलिक ऍसिड पाहिजे तर अल्केन नायट्राइलला वॉटर बरोबर ट्रीट करून तुम्हाला एक इंटरमिजिएट मिळतं ज्याचं टॉटॉमेरिझम होतं, शिफ्टिंग ऑफ हायड्रोजन अँड पाय बॉन्ड. मग तुम्हाला ऍसिड अमाइड मिळालं. त्या ऍसिड अमाइडला वॉटर आणि HCl बरोबर ट्रीट केलं तर काय मिळतंय कार्बोक्सिलिक ऍसिड.
आता ही 2 स्टेप रिएक्शन मी सिंगल स्टेप मध्ये पण लिहू शकते. कसं? मी काय लिहिणार आहे, RC ट्रिपल बॉन्ड काय लिहिणार आहे, N प्लस किती वॉटर मॉलिक्यूल आहे टोटल, हा एक वॉटर मॉलिक्यूल, हा एक वॉटर मॉलिक्यूल, 2 वॉटर मॉलिक्यूल. सो 2 टाइम्स काय लिहू शकतो, H2O प्लस काय येणार आहे तर HCl. सो इथं काय येणार आहे, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH प्लस बाहेर काय पडणार आहे, बाहेर पडणार आहे NH4Cl. हे डायरेक्ट सिंगल स्टेप मध्ये पण लिहू शकताय तुम्ही की अल्केन नायट्राइलला वॉटर आणि HCl बरोबर ट्रीट केलं तर तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळू शकतं. तर वॉटर मॉलिक्यूल किती आहेत, 2. पण ते 2 वॉटर मॉलिक्यूल कसे समजून घ्या की अल्केन नायट्राइलला वॉटरला ट्रीट केलं की पहिला तुम्हाला ऍसिड अमाइड मिळणार टॉटॉमेरिझमच्या प्रोसेसनं, आणि तो ऍसिड अमाइड जो आहे तो वॉटर आणि HCl बरोबर ट्रीट केला तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होणार आहे. कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. समजतंय का, येस ऑर नो? काय सांगितलं लक्षात येतंय का? ओके. सो ह्याचे एक्झाम्पल्स बघूया आता. CH3C ट्रिपल बॉन्ड काय आहे तर N. ह्याला काय ऍड करायचं तर वॉटर. इन व्हॉट कंडिशन, ऍसिडिक कंडिशन. हा बॉन्ड इथं शिफ्ट करायचा, हा मायनस आणि हा काय आला तर प्लस, हा प्लस आणि हा काय तर मायनस. प्लसला काय जॉईन होणार आहे तर मायनस, मायनसला काय जॉईन होणार आहे तर प्लस. सो इथं काय येणार आहे, CH3C डॅश काय येणार आहे तर OH डबल बॉन्ड काय येणार आहे NH. ह्याचं काय म्हटलं मी तुम्हाला, काय होतंय, टॉटॉमेरिझम. टॉटॉमेरिझम मध्ये शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड, आणि जिथं पाय बॉन्ड शिफ्ट झाला तिथून हायड्रोजन काय होणार आहे तर शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड आणि हायड्रोजन मध्ये इथं काय येणार आहे, CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आला तर NH2. ह्याला आपण काय म्हणतो तर ऍसिड अमाइड. ह्याला आपण काय म्हणतो, कोण आहे हा, कोण आहे हा, ऍसिड अमाइड. आता ऍसिड अमाइडला आपण फक्त कशाबरोबर ट्रीट करायचा, CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय तर NH2. ऍसिड अमाइडला वॉटर आणि HCl, वॉटर आणि कशाबरोबर ट्रीट करायचं, HCl. सो वॉटर आणि HCl बरोबर ट्रीट केलं तर हा NH2 च्या जागे काय येते तर OH येतं. सो इथं काय येणार आहे तर CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर OH प्लस इथं काय येणार आहे तर NH4 काय येणार आहे तर Cl. ह्याचं नाव काय आहे सांगा, ऍसिटिक ऍसिड. काय नाव आहे याचं, काय नाव आहे याचं, ऍसिटिक ऍसिड. काय नाव आहे याचं, ऍसिटिक ऍसिड. ठीक. आता नेक्स्ट CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय तर NH2. हा डायरेक्टली प्रोपिऑन अमाइड दिलाय तुम्हाला, अल्केन नायट्राइल नाही, डायरेक्टली काय दिलाय, प्रोपिऑन काय दिलाय तर अमाइड. या प्रोपिऑन अमाइडला आपण वॉटर आणि कशाबरोबर ट्रीट केलं, HCl बरोबर. तर मिळताना काय मिळणार आहे, CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH प्लस इथं काय येणार आहे तर NH4Cl. म्हणजे याचं नाव काय येणार आहे तर प्रोपिऑनिक ऍसिड. काय मिळणार आहे आपल्याला, हा प्रोपिऑनिक ऍसिड. काय मिळणार आहे आपल्याला, हा आपण कशापासून काढला, प्रोपिऑन अमाइड. ह्यालाच आपण ऍसिड म्हणजे ऍसिड अल्केन नायट्राइल मधून काढायचं असेल तर स्टार्टिंग रिएजंट आपला काय आला असता, हा आपल्याला घ्यावा लागला असता CH3CH2C ट्रिपल बॉन्ड N. इथं डायरेक्टली बघा, हा CH3CH2C ट्रिपल बॉन्ड N आहे, ह्याला डायरेक्टली कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करायचं. तर मी तुम्हाला काय म्हटलं, किती वॉटर मॉलिक्यूल यूज करायचे, 2 वॉटर मॉलिक्यूल यूज करायचे आणि एक HCl काय करायचं तर यूज करायचं. सो दॅट आपल्याला मिळताना काय मिळतंय, CH3CH2COOH प्लस बाहेर काय पडणार आहे तर NH4Cl. समजतंय? This is the first method of preparation of carboxylic acid. What? From alkane nitrile we get acid amide, and acid amide is treated with water and HCl to give what? What? Carboxylic acid. What? Carboxylic acids. So you can form alkane nitrile
to carboxylic acid or you can obtain acid-amide to carboxylic acid. पहिला तुम्ही अल्केन नायट्राइलला ऍसिड-अमाइड मध्ये कन्वर्ट करताय आणि ऍसिड-अमाइडला वॉटर आणि HCl बरोबर रिएक्ट करून कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. ही दोन स्टेप रिएक्शन जर सिंगल स्टेप मध्ये लिहायची असेल तर RC ट्रिपल बॉन्ड आणि वॉटर प्लस HCl काय देते कार्बोक्सिलिक ऍसिड. समजतंय? नोट डाऊन करा. रिएक्शन लिहून घ्या. झालं का? नेक्स्ट बघा. फ्रॉम acid anhydrides and acyl chlorides. फ्रॉम ऍसिड अनहायड्राइड्स आणि ऍसिल काय आहे तर क्लोराइड. आता फ्रॉम ऍसिड अनहायड्राइड्स आणि ऍसिल क्लोराइड्स कसं फाइंड करायचं बघा. डायरेक्ट हायड्रोलायसिस करायचं. मी तुम्हाला आता स्टार्टिंगलाच म्हटलं रिडक्शनला जिथं जिथं तुम्ही अल्डिहाइड प्रिपरेशनला जिथं जिथं तुम्ही रिडक्शन केला नॅसेंट हायड्रोजन ऍड केला त्याऐवजी इथं फक्त काय ऍड करायचं आहे वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचं आहे. वॉटर मॉलिक्यूल ऍड केला तर OH ग्रुप काय होणार आहे ऍड आणि OH ग्रुप ऍड झाला तर आपल्याला काय मिळणार आहे तर कार्बऑक्झिलिक ऍसिड काय मिळणार आहे. आता इथं बघा ऍसिड अनहायड्रेटच्या केसमध्ये RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O काय आहे तर R. त्याला कशाबरोबर ट्रीट केलं वॉटर बरोबर ट्रीट केलं. सो RC डबल बॉन्ड O प्लस RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस इथं H प्लस आहे आणि इथं OH काय तर मायनस. काय करायचं मायनसला काय रिप्लेस करायचं तर मायनसला काय रिप्लेस करायचं मायनस. मायनसला मायनस रिप्लेस केला इथं काय येणार आहे तर RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे OH परत RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH OHC डबल बॉन्ड O इथं काय येणार आहे तर R. ह्याला आपण काय म्हणतो कसला ऍसिड म्हणतो कार्बऑक्झिलिक ऍसिड. कसला ऍसिड आहे हा कसला ऍसिड आहे हा कार्बऑक्झिलिक काय आहे तर ऍसिड. परत CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर CH3. ह्याला कशाबरोबर ट्रीट केलं वॉटर बरोबर ट्रीट केलं प्लस आणि काय तर मायनस. परत CH3 C डबल बॉन्ड O मायनस हा CH3 C डबल बॉन्ड O प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस. मग प्लसला प्लस रिप्लेस झाला तर इथं काय येणार आहे CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH परत CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH. काय फॉर्म झाला ऍसिटिक ऍसिड. काय फॉर्म झाला ऍसिटिक ऍसिड. नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड CH3. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं वॉटर प्लस आणि काय तर मायनस. सो CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस CH3 C डबल बॉन्ड O क्या आएगा तो प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस. ऍसिडिक कंडिशन रिएक्शन मीडियम ऍसिड हायड्रोलायसिस. कसला हायड्रोलायसिस ऍसिड. मग इथं काय होणार आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH परत काय येणार आहे CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH. हा कोण आहे तर प्रोपियोनिक ऍसिड. हा कोण आहे तर ऍसिटिक ऍसिड. एक प्रोपियोनिक ऍसिड आणि एक काय झाला तर ऍसिटिक ऍसिड. आपण काय बघतोय फॉर्म ऍसिड अनहायड्राइड्स अँड ऍसिल क्लोराइड बाय केलं काय करायचं तर बाय हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस ऍसिडिक हायड्रोलायसिस म्हणजे त्याला वॉटर बरोबर ट्रीट करायचं ऍसिडिक कंडिशनला. कोणाबरोबर ट्रीट करायचं वॉटर बरोबर ट्रीट करायचं ऍसिडिक कंडिशनला. वॉटर बरोबर ट्रीट करायचं ऍसिडिक कंडिशन. नेक्स्ट फ्रॉम ऍसिल क्लोराइड्स. ऍसिल क्लोराइड्स RC डबल बॉन्ड O काय आहे तर Cl. ह्याला कशाबरोबर ट्रीट करायचं वॉटर बरोबर इन ऍसिडिक कंडिशन. इथं काय येणार आहे तर हा H प्लस आहे आणि हा मायनस आहे. इथं काय करा ऍसिडिक कंडिशन ऐवजी पायरिडिन घ्या कारण इथं जो बाय प्रोडक्ट फॉर्म होतो तो ऍसिड होतो त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी बेसिक मीडियमची गरज आहे.
सो हा Cl आहे. हा Cl च्या जागी काय येणार आहे तर OH. हा मायनस आहे. सो इथं काय येणार आहे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे OH प्लस इथं काय येणार आहे तर HCl. ह्याला आपण काय म्हणतो तर कार्बोक्सिलिक ऍसिड. काय म्हणतो आपण ह्याला काय म्हणतो आपण ह्याला काय म्हणतो आपण ह्याला कार्बोक्सिलिक ऍसिड. परत बाय प्रोडक्ट HCl आहे. ऍसिटिल क्लोराइड घेतला CH3 CH2C डबल बॉन्ड OCl घेतला. ह्याला वॉटर बरोबर ट्रीट केलं. कोणाच्या कंडिशन मध्ये बेस घेतला कारण न्यूट्रलाइज करायला पाहिजे ऍसिडला. इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. मायनसला काय रिप्लेस होणार आहे तर मायनस. मायनसला मायनस रिप्लेस होणार CH3 CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH प्लस काय देणार आहे तर HCl. हा कोण आहे सांगा प्रोपियोनिक ऍसिड. कसला ऍसिड आहे हा प्रोपियोनिक ऍसिड. कसला ऍसिड आहे हा प्रोपियोनिक ऍसिड. नेक्स्ट CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl. ह्याला वॉटर बरोबर ट्रीट करायचं. ऍसिडिक कंडिशन किंवा पायरिडिन घेतो आपण मोस्टली. का तर जो बाय प्रोडक्ट आहे तो बाय प्रोडक्ट काय व्हायला पाहिजे तर न्यूट्रलाइज व्हायला पाहिजे. सो हा Cl च्या जागी काय येणार आहे तर OH. सो इथं काय येणार आहे CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH प्लस काय येणार आहे तर HCl. टोटल कार्बन काय आहे 4. ह्याचं नाव काय आहे तर ब्युट्रिक ऍसिड. ह्याचं नाव काय आहे ब्युट्रिक ऍसिड. समजलं इथपर्यंत येस ऑर नो येस ऑर नो. ठीक आहे लिहून घ्या. फ्रॉम ऍसिड अनहाइड्राइड्स अँड ऍसिल क्लोराइड्स. फ्रॉम ऍसिड अनहाइड्राइड्स अँड ऍसिल क्लोराइड्स आपण काय बघतोय प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिल. नेक्स्ट वन इज फ्रॉम ईस्टर्स. आता ईस्टर मध्ये आपण इथं 2 टाइप ऑफ हायड्रोलायसिस करतो. एक ऍसिड हायड्रोलायसिस करतो आणि एक अल्कलाइन हायड्रोलायसिस करतो. ऍट द एंड आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिडच बनवायचं. काय बनवायचंय पण थोडेसे वेगवेगळे मेथड वापरतो. फक्त अल्कलाइन हायड्रोलायसिस मुळे काय होतं तर आपल्याला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मिळते. आणि ती सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आपण सॅपोनिफिकेशन रिएक्शनला काय करू शकतो यूज करू शकतो. कोणत्या रिएक्शनला यूज करू शकतो कोणत्या रिएक्शनला यूज करू शकतो सॅपोनिफिकेशन. काय सांगते येते का बघा मी लक्षात की आपण ईस्टरचे जे हायड्रोलायसिस करतो एक तर ऍसिड हायड्रोलायसिस पण करतो आणि अल्कलाइन हायड्रोलायसिस पण करतो. मग ऍसिड हायड्रोलायसिसला काय असतंय RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OR. हा कोण आहे तर ईस्टर. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं वॉटर बरोबर काय केलं तर ट्रीट केलं. ऍसिड हायड्रोलायसिस म्हणजे हायड्रोलायसिस तर करायचं इन ऍसिडिक कंडिशन. हायड्रोलायसिस तर करायचं इन ऍसिडिक कंडिशन. सो हा RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस आणि R काय असतं तर प्लस. इथं H काय आहे तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस. सो इथं काय येणार आहे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH प्लस इथं काय येणार आहे तर R डॅश काय येणार आहे तर OH. याचं नाव काय आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि बाय प्रोडक्ट काय फॉर्म होणार आहे तर अल्कोहोल. हे ऍक्च्युली रिव्हर्सिबल पण आहे. आपण काय करतो रिव्हर्सिबली अल्कोहोल कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल प्रिपरेशन मध्ये आपण बघणार की कार्बोक्सिलिक बरोबर अल्कोहोल जर रिॲक्ट केलं तर आपण परत काय बनवू शकतो तर ईस्टर बनवू शकतो. काय बनवू शकतो परत ईस्टर. सो इथं परत CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OCH3 प्लस H डॅश काय येणार आहे तर OH इन ऍसिडिक कंडिशन. हा O मायनस आणि हा CH3 काय तर प्लस हा H काय तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस.
प्लसला प्लस रिप्लेस झाला तर इथं काय येणार आहे CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH प्लस CH3OH. हा कोण आहे सांगा ऍसिटिक ऍसिड आणि हा कोण आहे सांगा मिथिल काय आहे तर अल्कोहोल. परत CH3CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O CH2CH3 हा कोणता ग्रुप आहे इथाइल ग्रुप आहे. इथं किती कार्बन आहेत 3. त्याचं नाव काय आहे तर इथिल प्रोपिओनेट. ह्या इथिल प्रोपिओनेटला आपण कशाबरोबर ट्रीट करतो इथिल प्रोपिओनेटला परत आपण वॉटर बरोबर ट्रीट करतो. इन व्हॉट कंडिशन ऍसिडिक कंडिशन. परत होणार काय CH3CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस आणि हा CH2CH3 काय येणार आहे तर प्लस. हा H काय आहे तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस. मग इथं काय येणार आहे CH3CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर OH प्लस CH3CH2OH. हा कसला ऍसिड आहे प्रोपिओनिक ऍसिड आणि हा कोण आहे तर इथिल अल्कोहोल. कोण आहे हा कोण आहे हा कसला हायड्रोलाइज झाला शौर्य प्लीज लिहू नको पहिला प्लीज समजून घे. हा कसला हायड्रोलायसिस झाला ऍसिडिक हायड्रोलायसिस म्हणजे हायड्रोलायसिस झाला इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड आणि वॉटर. मी तुम्हाला म्हटलं ईस्टरचं म्हणजे आपण ईस्टर पासून कार्बोक्सिलिक ऍसिड बनवतो 2 मेथडनं करतो. एक ऍसिडिक हायड्रोलायसिस असते आणि दुसरं काय असते तर अल्कलाइन काय असते तर हायड्रोलायसिस. सो जेव्हा आपण अल्कलाइन हायड्रोलायसिस बघतो कशाचं तर ईस्टरचं तर सगळ्यात पहिला आपण जो ईस्टर आहे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OR ह्याला सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर ट्रीट करतो. ऍक्वस सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर ट्रीट करतो. परत हा RC डबल बॉन्ड O मायनस हा R प्लस आहे आणि हा Na पण काय तर प्लस आहे. प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस. सो इथं काय येणार आहे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH प्लस इथं काय बाहेर पडणार आहे सॉरी सिंगल बॉन्ड Na प्लस काय बाहेर पडणार आहे ROH. हा जो आहे ह्याला आपण काय म्हणतो सोडियम सॉल्ट ऑफ काय आहे तर कार्बऑक्झिलिक ऍसिड. कोण आहे हा सोडियम सॉल्ट ऑफ काय आहे कार्बऑक्झिलिक ऍसिड. आता हा जो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बऑक्झिलिक ऍसिड आहे ह्याला आपण परत वॉटर बरोबर ट्रीट करतो. दुसऱ्या स्टेप मध्ये वॉटर बरोबर ट्रीट करतो ऍसिडिक कंडिशनला. परत हा O मायनस आणि हा Na प्लस आहे. प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस. सो इथे येताना काय येणार आहे तर RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH प्लस NaOH. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये वापरलेला सोडियम हायड्रॉक्साइड दुसऱ्या स्टेप मध्ये काय झाला तर रिजनरेट आणि ह्याला आपण काय म्हणतो तर कार्बऑक्झिलिक ऍसिड्स काय म्हणतो आपण ह्याला. आता हा जो आहे ना सोडियम सॉल्ट ऑफ कार्बऑक्झिलिक ऍसिड ह्याला सॅपॉनिफिकेशन रिएक्शन म्हटली जाते. कसली रिएक्शन म्हणतो आपण ह्याला सॅपॉनिफिकेशन सोप फॉर्मेशन. सो सगळ्यात पहिला अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ ईस्टर मध्ये when ester is treated with sodium hydroxide it gives sodium salt of carboxylic acid. This is saponification reaction. आणि हा जो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बऑक्झिलिक ऍसिड आहे ह्याला वॉटर बरोबर ट्रीट केलं तर आपल्याला परत काय मिळते तर कार्बऑक्झिलिक ऍसिड. काय मिळते आपल्याला कार्बऑक्झिलिक ऍसिड. सो इथं बघा परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O CH2CH3 ह्याचं नाव आहे इथाइल. काय इथाइल ब्यूट्रेट. ह्या इथिल ब्यूट्रेटला आपण कशाबरोबर ट्रीट केलं सोडियम हायड्रॉक्साइड ऍक्वस मीडियम मध्ये.
सो इथं O मायनस आणि हा CH2 काय येणार आहे तर प्लस, हा Na काय आहे तर प्लस, प्लसला काय येणार आहे तर प्लस, प्लसला काय येणार आहे प्लस. सो इथं काय येणार आहे CH3 CH2 CH2 परत C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O इथं काय येणार आहे Na प्लस CH3 CH2 OH. याचं नाव काय आहे तर सोडियम ब्यूट्रेट. काय नाव आहे याचं, काय नाव आहे याचं, काय नाव आहे याचं सोडियम ब्यूट्रेट. हे सॅपोनिफिकेशन रिॲक्शन झाली, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म झाला. म्हणजे ह्यालाच पुढे काय करायचं, ह्यालाच पुढे काय करायचं हायड्रोलायसिस. CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O Na प्लस वॉटर HOH. कसल्या कंडिशनला ऍसिडिक कंडिशनला. हा O मायनस आहे आणि हा Na काय तर प्लस, हा प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस, प्लसला काय रिप्लेस होणार आहे, प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस. सो इथं येणार काय CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH प्लस इथं काय येणार आहे तर NaOH. ह्याला आपण काय म्हणतो तर कसला ऍसिड फॉर्म झाला ब्यूट्रिक ऍसिड. पण हा कसा फॉर्म झाला ब्यूट्रिक ऍसिड समजतंय का, कसला हायड्रोलायसिस केलं इथं आपण अल्कलाइन हायड्रोलायसिस. कसला हायड्रोलायसिस केलं अल्कलाइन हायड्रोलायसिस. ह्याचं एक एक्झाम्पल तुम्हीही ट्राय करा. CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OCH3 प्लस NaOH aqueous. सो इथं काय आहे तर मिथिल काय आहे तर प्रोपिओनेट. समजतंय, येस ऑर नो, येस ऑर नो. ठीक, लिहून घ्या. सगळ्यात पहिला फ्रॉम ईस्टर्स बाय ऍसिड हायड्रोलायसिस घ्या आणि मग फ्रॉम ईस्टर्स पहिला घ्या बाय ऍसिड हायड्रोलायसिस आणि मग बाय अल्कलाइन हायड्रोलायसिस फ्रॉम ड्राय आईस. आता इथं बघा ड्राय आईस म्हणजे सॉलिड CO2. तुम्ही कार्बन डायऑक्साइडला जेव्हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर ट्रीट करताय R-Mg-X, हा तर हा कार्बोनिल जो ग्रुप असतो हा C डबल बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर इथं मायनस येते आणि इथं काय येते तर प्लस. हा R मायनस असतं आणि Mgx काय असतं तर प्लस असतं. मग काय प्लसला कोण जॉईन होणार आहे तर मायनस आणि मायनसला कोण जॉईन होणार आहे तर प्लस. ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे म्हणजे रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे तर ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे. ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे म्हणजे रिॲक्शन कोणाच्या मीडियम मध्ये होणार आहे ड्राय इथरच्या मीडियम मध्ये. मग इथं काय येणार आहे C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OMg काय येणार आहे तर X आणि इथं काय येणार आहे तर R. ह्याला आपण कसला कॉम्प्लेक्स म्हणतो Mg कॉम्प्लेक्स. आणि Mg कॉम्प्लेक्सचं मग वॉटर बरोबर ट्रीट केलं ऍसिडिक कंडिशनला. कशा बरोबर ट्रीट केलं वॉटर बरोबर ऍसिडिक कंडिशनला ट्रीट केलं. वॉटर म्हणजे इथं काय आहे तर 2 नाही H प्लस OH मायनस घेऊया 2H प्लस नको H प्लस आणि काय येणार आहे तर OH काय येणार आहे तर मायनस. सो हा O मायनस आणि Mgx काय आहे तर प्लस आणि हा H काय आहे तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस, प्लसला प्लस रिप्लेस होणार म्हणजे इथं काय येणार आहे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH प्लस MgX आणि इथं काय येणार आहे तर OH. ह्याला आपण कसला ऍसिड म्हणतो कार्बऑक्झिलिक ऍसिड. काय झालं मग H प्लसच आहे ना, हा Mgx प्लसला H प्लस रिप्लेस झाला हा आणि मग Mgx ला मायनस जॉईन झाला OH. मग हा आपल्याला कार्बऑक्झिलिक ऍसिड मिळाला. आता जो काही तुम्ही ग्रिग्नार्ड्स रिएजंट घेताय N कार्बनचा जर ग्रिग्नार्ड्स रिएजंट घेतला तर तुम्हाला कार्बऑक्झिलिक ऍसिड जो मिळतो तो N+1 कार्बनचा मिळतो. कार्बऑक्झिलिक ऍसिड किती कार्बनचा मिळतो N+1. कार्बऑक्झिलिक ऍसिड किती कार्बनचा मिळतो
फॉर्मिक ऍसिड या मेथडनं बनवू शकत नाही. या मेथडनं फॉर्मिक ऍसिड म्हणजे एक कार्बनचा ऍसिड आपण बनवू शकत नाही. सो इथं काय येणार आहे परत C डबल बॉन्ड ओ, C डबल बॉन्ड ओ, परत इथं काय येणार आहे तर CH3 डॅश Mg डॅश काय येणार आहे तर Br, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. सो हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर इथं मायनस आणि इथं काय येणार आहे तर प्लस. हा CH3 मायनस आणि MgBr काय तर प्लस. प्लसला काय जॉईन होणार आहे तर मायनस, मायनसला काय जॉईन होणार आहे तर प्लस. मग इथं काय होणार आहे C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O Mg काय येणार आहे तर Br. इथं काय येणार आहे तर CH3, ह्याला आपण कसला कॉम्प्लेक्स म्हणतो Mg कॉम्प्लेक्स. मग ह्याला आपण हायड्रोलायसिस केलं, वॉटर बरोबर ट्रीट केलं इन ऍसिडिक कंडिशन. हा O मायनस आहे आणि हा MgBr काय तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होते प्लस. प्लसला प्लस जर रिप्लेस झाला तर इथं काय येणार आहे CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH प्लस MgBr आणि बाहेर काय पडणार आहे तर OH. ह्याला आपण कसला ऍसिड म्हणणार आहे तर ऍसिटिक ऍसिड. कसला ऍसिड म्हणणार आहे आपण ह्याला, कसला ऍसिड म्हणणार आहे आपण ह्याला ऍसिटिक ऍसिड. परत इथं काय आहे C डबल बॉन्ड O, इथं डबल बॉन्ड O प्लस इथं काय येणार आहे तर CH3 CH2 Mg काय येणार आहे तर Cl, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. ठीक आहे, हा मायनस असणार आहे आणि हा MgBr काय असणार आहे तर प्लस. हा बॉन्ड जर इथं शिफ्ट झाला तर हा मायनस आहे आणि हा काय तर प्लस. प्लसला काय जॉईन होणार आहे मायनस, मायनसला काय जॉईन होणार आहे प्लस. सो इथं मिळताना काय मिळणार आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O Mg काय येणार आहे तर Cl. हा कसला कॉम्प्लेक्स असणार आहे तर Mg कॉम्प्लेक्स. ह्याचा हायड्रोलायसिस केलं म्हणजे वॉटर बरोबर ट्रीट केलं कसल्या कंडिशनला ऍसिडिक. सो O मायनस MgCl प्लस, हा प्लसला काय येणार आहे तर प्लस. सो इथं काय येणार आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH प्लस MgCl आणि इथं काय येणार आहे तर OH. ह्याचं नाव काय प्रोपियोनिक ऍसिड. कसला ऍसिड आहे, कसला ऍसिड आहे, समझ में आ रहा है यस और नो. फक्त एक हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आताच करायचा आणि दाखवायचा मला की तुम्ही कार्बन डायऑक्साइड घेतला आणि त्याला ग्रिग्नार्ड्स रिएजंट फिनिल मॅग्नेशियम हॅलाइड घेतला. फिनिल म्हणजे समजते ना, हा C6H5 आहे, Mg काय आहे तर Cl. ठीक आहे, लिहून घ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हा, बोर्ड्सला सगळ्यात जास्त विचारला झालेला प्रश्न आहे, ड्राय आईस पासून कार्बोक्सिलिक ऍसिड बनवणे.